संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। संभाजीनगरात सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटण्यात आलाय। नांगरे पाटलांच्या AI चेहऱ्याआडून हे लाखो रुपये लुटण्यात आलेत। 78,60,000 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। या प्रकरणाबाबत नेमकी काय माहिती आहे, कशा प्रकारे लुटण्यात आलंय? विश्वास नांगरे पाटलाच्या AIचा वापर करून एका अधिकाऱ्याला 77 वर्षीय माजी अधिकाऱ्याला लुटण्यात आलेला आहे। सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की तुमच्या खात्यात दहशतवाद्याकडून 20 लाख रुपये जमा झालेले आहेत आणि आता तुमच्यावर गुन्हा दाखल होईल। आणि मग त्यानंतर वेगळी कृती करायला लावली आणि वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्या अधिकाऱ्याला पैसे पाठवायला सांगितले। आणि विशेष म्हणजे आधी सुरुवातीला अधिकाऱ्याने विश्वास ठेवला नाही, मात्र विश्वास नांगरे पाटलाचा हुबेहूब पोलिसांचा ड्रेस घातलेला AI व्हिडिओ त्यांनी केला आणि त्यातून त्या अधिकाऱ्याला घाबरवण्यात आलं। आणि म्हणून 77 वर्षीय अधिकाऱ्यांनी जवळपास 73 लाख रुपये त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले। या प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर सायबर गुन्हे शाखेकडे ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या त्याचा शोध सुरू आहे। मात्र AI मुळे किती मोठा फटका बसू शकतो या निमित्तानं समोर आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात AIचा वापर हा गुन्ह्यासाठी कशा पद्धतीने केला जातो हेच पुन्हा एकदा समोर आले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।